तुमचं वय 40च्या पुढे आहे का? सतत पाठदुखी, कंबर स्टिफ होणे, मान अवघडणे आणि खूप वेळ बसल्यानंतर शरीर जड वाटणे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 7 सिंपल योगा आसने की जे बसल्या बसल्या तुम्ही घरात करू शकता. हॅलो फ्रेंड, आय एम जयश्री अँड वेलकम बॅक टू माय चॅनल द जयश्री डायरीज. 40शी नंतर आपल्या शरीराकडे थोडं जास्त लक्ष देण्याची गरज असते. कारण शरीरातली फ्लेक्झिबिलिटी कमी होऊ शकते, शरीरात स्टिफनेस जाणवू शकतो, पाठदुखी, मान अवघडणे अशा अनेक समस्या जाणवू शकतात. कारण आज आपण अशी 7 सोपी योगासने पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या शरीरातली फ्लेक्झिबिलिटी वाढेल, स्टिफनेस कमी होईल आणि आपल्याला आतून एनर्जेटिक वाटेल. चला तर मग बघूयात. सगळ्यात अगोदर आपण सुखासनात बसूयात. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, खांदे रिलॅक्स आणि डीप ब्रीदिंग. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, ब्रीद इन, ब्रीद आउट असं 10 टाइम्स करून घ्या. त्यामुळे मन आणि शरीर दोन्हीही शांत होते आणि शरीर पुढच्या आसनांसाठी रेडी होतं. सेकंड आसन आहे कॅट काऊ स्ट्रेच. तर आता ह्या आसनामध्ये दोन्हीही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे, श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना पाठ थोडीशी गोलाकार करायची. तर बघूयात कसे करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा आणि श्वास घेताना छाती थोडी पुढे आणा. यामुळे छाती ओपन होते आणि हनुवटी चेस्टकडे घ्यायची आहे आणि पाठ हळूहळू गोलाकार करायची. श्वास सोडायचा आहे. ब्रीद आउट. एक्झेल. साईड यूज करते म्हणजे लक्षात येईल. Five, 4, 3, 2, 1. यामुळे स्पाईनच्या हालचालींना मदत होते आणि पाठी मोकळी होते. थर्ड आसन आहे सीटेड स्पायनल ट्विस्ट. तर ह्या आसनासाठी आरामात बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. उजवा हात डाव्या गुडघ्यावरती आणि डावा हात जमिनीवर ठेवायचा आहे. सरळ जेवढं पॉसिबल आहे तेवढं. ठीक आहे. श्वास घ्यायचा आहे. यामुळे स्पाईनला छान ट्विस्ट मिळतो, जनरल मोमेंट होते स्पाईनची आणि रिलॅक्स वाटतं पाठीला. सेम आता डावा हात उजव्या गुडघ्यावरती आणि उजवा हात जमिनीवरती. सेम जेवढं कम्फर्टेबल वाटेल तेवढंच ट्विस्ट करा सुरुवातीला. श्वास होल्ड करायचे आणि हळूहळू सोडायचं. या आसनामुळे स्पाईनला खूप छान रिलॅक्स वाटतं. थर्ड आसन आहे सीटेड स्पायनल ट्विस्ट. तर 40मध्ये येईपर्यंत आपलं मेटाबॉलिझम, डायजेशन खूप कमी होतं. तर त्यासाठी ह्या आसनामुळे मेटाबॉलिझम वाढतं, डायजेशन चांगलं होतं आणि स्पाईनला छान ट्विस्ट भेटतं, जनरल मुवमेंट होते आणि शरीर फ्लेक्झिबिलिटी. आसन आहे सीटेड साईड स्ट्रेच. तर ह्यासाठी उजवा हात वरती घ्यायचा आहे. हात वरती घेताना श्वास आत घ्यायचा आहे आणि जेवढं शक्य असेल, कम्फर्टेबल वाटेल तर तेवढा स्ट्रेच करायचा आहे. जास्त ताण देऊ नका, जेवढं शक्य असेल तेवढं करा सुरुवातीला. ते होल्ड करायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. हात खाली घ्यायचा आहे. खाली येताना हळूहळू श्वास सोडायचा आहे. नेक्स्ट डाव्या हाताने करूया. हात वरती घ्यायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे. ब्रीद इन. होल्ड करायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. श्वास
हळूहळू सोडत हात खाली आणायचा आहे. ब्रीद आउट. चला करूयात 5 राउंड्स. ब्रीद इन 1 2 3 4 5. One, two, three, four, five. जेवढं शक्य असेल तेवढं करा. ह्याच्यामुळे छान साईड स्ट्रेचिंग होते आणि पाठीला स्पाईनला रिलॅक्स भेटतो. आता 5th आहे सीटेड बटरफ्लाय. तर ह्यासाठी दोन्ही पायांचे तळवे एकमेकाला जॉईन करायचे. जेवढं शक्य असेल तेवढं मागे घ्या आणि हळूहळू वर खाली करायचं आहे. त्यामुळे हिप्स आणि इनर थायला फ्लेक्झिबिलिटी मिळते. जोराने असं दाबायचा प्रयत्न करू नका. जेवढं शक्य असेल तेवढं करा. 5 4 3 2 1. ब्रीद इन, ब्रीद आउट. लेडीजसाठी तर हे आसन एक वरदानच आहे. त्यामुळं हे आसन आपल्या डेली रुटीनमध्ये नक्की इन्व्हॉल्व करा आणि याचे फायदे पहा. आता नेक्स्ट आसन आहे सीटेड फॉरवर्ड स्ट्रेच. तर ह्यासाठी दोन्ही पाय सरळ करा समोर आणि हात वरती घ्यायचे. श्वास घेताना हात वरती करायचे आणि श्वास सोडताना हळूहळू हात खाली आणायचे आणि जेवढं शक्य असेल तेवढं पायांना टच करायचा प्रयत्न करा. जेवढं कम्फर्टेबल असेल तेवढंच. नाही टच झालं तरी हरकत नाही. ठीक आहे. सुरुवातीला जेवढं शक्य असेल तेवढं करा. चला सुरुवात करूया. ब्रीद इन, ब्रीद आउट. 5 4 3 2 1. जेवढं शक्य असेल तेवढं. साईडने दाखवते. पाय सरळ ठेवायचे. ओके. श्वास घेताना हात वरती घ्यायचे आणि सोडताना हळूहळू खाली यायचंय. जेवढं शक्य असेल तेवढं खाली या. तुम्हाला शक्य नसेल तर अर्ध केलं तरी चालेल असं. आणि शक्य असेल तर बेंड करा. ब्रीद आउट. होल्ड करा. Breathe out. आणि पहा पाठ खूप रिलॅक्स होते. नेक्स्ट आसन आहे चक्की आसन. तर ह्यासाठी तुम्ही दोन्ही पाय सरळ ठेवा. हे असे आणि हात असे लॉक करायचे. पुढे जाताना श्वास सोडायचा आहे. जेवढं शक्य असेल तेवढं पुढे बेंड व्हायचं आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढंच मागे झुकायचं आहे. ओके. मागे जाताना श्वास घ्यायचा आहे. पुढे येताना श्वास हळूहळू सोडायचा आहे. ह्याच्यामुळे कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. मेटाबॉलिझम, डायजेशन सुधारतं. तर चला इनहेल, एक्झेल. पाच राउंड क्लॉकवाईज करा. 5 राउंड अँटी क्लॉकवाईज करा. ओके. नेक्स्ट दुसऱ्या साईडने करूयात. पूर्ण कंबर मोकळी होतीये ह्या आसनाने.
करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. ठीक आहे. जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा करा. पहिले सुरुवातीला 5 राऊंड क्लॉकवाईज करा, 5 राऊंड अँटी क्लॉकवाईज करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं फॉरवर्ड बेंड करा, जेवढं शक्य असेल तेवढं बॅकवर्ड बेंड करा. नेक्स्ट आसन आहे अँकल मुवमेंट. तर ह्यासाठी आपण काय करूया, दोन्ही पाय सरळ ठेवा, सरळ ठेवा, सरळ बसा. उजवा पाय हळूहळू वरती घ्या जेवढं शक्य असेल तेवढं आणि पायाची क्लॉकवाईज अशी मुवमेंट करा. 5 4 3 2 1. अँटी क्लॉकवाईज. जर शक्य नसेल तर खाली सपोर्ट द्या पायाला. 5 4 3 2 1. सेम तसा दुसरा पाय वरती घ्या. 5 4 3 2 1. 5 4 3 2 1. खूप वेळ बसलं की पायामध्ये अकडण येते, तर त्यासाठी ही मुवमेंट खूप गरजेची आहे. तर ही आसनही जे लोक जास्त वेळ बसतात त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर हेही आसन आपल्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करायला हरकत नाही. बॉडी रिलॅक्स करायची आहे, त्यासाठी सूक्ष्म आसन करायचे. दोन्ही हात खांद्यावरती ठेवायचे, हात पुढे घ्या, हात मागे जाताना श्वास घ्यायचा आहे आणि पुढे येताना श्वास सोडायचा आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडनी करा. हात पुढे घ्या. जॉईंटच्या मुवमेंटसाठी स्ट्रेच आला पाहिजे. रेस्ट मुवमेंट. दोन्ही हात असे ठेवा. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. रिलॅक्स. नंतर अशा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडनी करा, जसं शक्य असेल तसं. रिलॅक्स. सुखासनात बसा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ही आसने तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की इन्क्लूड करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा, त्याच्यामुळे नक्की फरक जाणवेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढे कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील तर तेही कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, आपली काळजी घ्या. धन्यवाद.